नमस्कार लाडकी बहिणींनो, लाडकी बहिणी योजनेच्या नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा, खरं आहे पुन्हा अर्ज लाडकी बहिणी योजनेचे सुरू होणार आहेत। सर्वात मोठी बातमी अदिती तटकरे मॅडमनी दिलेली आहे। हे पुन्हा अर्ज सुरू होणार आहेत आणि हे कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची सर्व माहिती, महत्त्वाची बातमी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा लाडकी बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती, बरोबर। ही योजना जुलै 2024 पासून लागू झाली असून आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 6 हप्त्याचे एकूण 9,000 रुपये बँकेच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। बघा, फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर काही महिलांना फॉर्म भरण्यास उशीर केल्यामुळे किंवा फॉर्म न भरल्यामुळे या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। आता या संदर्भात महत्त्वाची बातमी आणि अपडेट ही समोर आली आहे। व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी शेवटपर्यंत सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला बघा, दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते। डिसेंबर महिन्याचा हप्ताही जमा करण्यात आला होता। अजूनही काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही। अशा लाभार्थ्यांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। बघा, आगामी बजेटमधील महत्त्वाचे काही बदल होणार आहेत। या बजेटच्या अनुषंगाने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची शक्यता आहे। या घोषणेनंतर पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। त्यामुळे अद्याप अर्ज भरलेला नाही त्यांनी लक्ष ठेवावे। कधी आपल्याला हे बजेट झाल्यानंतर अर्ज भरायसाठी लिंक उपलब्ध होऊ शकेल आणि या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी या लाडकी बहीण योजनेचे अपडेट तुम्हाला पोहोचवत असतो, बरोबर। ठीक आहे, लाडकी बहीण योजनेची पात्रता ही तुम्ही जाणून घ्या। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे, बरोबर। महिलांनी 1 जुलै 2024 पासून आता 1500 रुपये दिले जात आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना आतापर्यंत 9,000 रुपये हे जमा झालेले आहेत। बघा, महत्त्वाचं यात काय आहे पात्रतामध्ये की आधार कार्ड लिंकिंग असणंही तुमच्या बँकेला महत्त्वाचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे। बघा, पूर्वी 12 लाख महिलांचे बँक खाते आधार लिंक नव्हते। आता ज्यांचे खाते लिंक झालेले आहेत त्यांना हप्त्याचे पैसे मिळू सुद्धा लागलेले आहेत। बघा, महिलांनी फॉर्म भरताना आधार लिंकिंग साठी काळजी घेणे खूप जरुरीचे आहे, जेणेकरून या योजनेचा लाभ सहजपणे मिळू शकेल। बघा, हीच माहिती होती आणि या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्हाला समजली का माहिती, हे तुम्ही कमेंट करून सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये।